मोरिया बुमर्स वर्सेस मालविका 11. दोन्ही संघ आपल्या वैयक्तिक पहिला सामना विजयी होऊन या दुसऱ्या सामन्यासाठी आले आणि पहिलाच चेंडू स्क्वेअर चेंडू पंचांचा निर्णय येतोय. वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येला सुरुवात. स्ट्राईक एंडवर असणारा फलंदाज हर्षद शेळके आणि नॉन स्ट्राईकला असणारा चंद्रकांत शेळके. संघाचा कर्णधार इथे स्ट्राईक एंडला असणार आणि पाहूया आता कर्णधाराची भूमिका बजावणार का या सामन्यात. खूपच चांगला असा चेंडू इथे डॉट चेंडू पाहायला मिळतो अनिकेतच्या माध्यमातून. एक चेंडू एक धावसंख्या. कुठेतरी फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. फटके मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु बॉल बॅटला. हर्षद शेळके यांच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. काशीनाथजी शेळके यांच्याकडून 3 षटकारांना 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 षटकार मारत 3000 रुपये इथून घेऊन जाऊ शकता आपण. आणि इथे तरी फसवा चेंडू आणि तोही नाही समजलेला. इथे लगातार 3 चेंडू मिस होताना फलंदाज हर्षद कुठेतरी समजत नाही चेंडू फलंदाजाला. फटके मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु नाही आणि व्हेरिएशन पाहायला मिळत आहे गोलंदाजीमध्ये अनिकेत त्याच्याकडून. पुढील चेंडू अनिकेत त्याचा रणअप मध्ये कुठेतरी मिस. आणि पाहू शकता 3 चेंडू मिस झाल्यानंतर कुठेतरी स्वतःची विकेट स्वतःच इथं आत्महत्या केल्यासारखी विकेट देत मैदानाच्या बाहेर येत आहे. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच भावेश कदम काय फलंदाजी केली होती त्यांनी त्याच्या पहिल्या सामन्यामध्ये आणि एका हाती सामना विजय करून दिला होता. तोच भावेश कदम आता मैदानात. कॅप्टन बॅक टू द पवेलियन. कर्णधार कुठेतरी अपयशी. 3000चं पारितोषिक इथं उकलं आहे हर्षदाचं. कल्पेश दादा देशमुख. कल्पेश देशमुख कुठे असेल तर स्टेजवर या. आणि इथे कुठेतरी दुसरा क्षेत्ररक्षक असता तर हा झेल होऊ शकला असता. फसवा चेंडू टाकला होता अनिकेत याने भावेशला आणि तिथे कुठेतरी यशस्वी झाला असता परंतु क्षेत्ररक्षकाकडून तेवढी साथ मिळाली नाही. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. पॉवर प्लेचं षटक हाताळताना खूप चांगली अशी गोलंदाजी करताना अनिकेत. लास्ट जॉब फटका. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चंद्रकांतच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. सामना स्पीडअप करा. सामन्याला विलंब करू नका. अजून एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. मनीष जाधव कुठे असेल तर स्टेजवर या. मनीष जाधव. चला सामना स्पीडअप करा. सामन्याला विलंब करू नका. यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे.
आपण खूपच लेट आहोत आजच्या वेळेला. आजच्या टायमिंग नुसार आपण खूप लेट सामना केला होता, लवकर केला. पुढील सामना आपल्याला उजेडातच केलायचा आहे. पटकन केला बॉलर नेम काय बॉलर्स नेम प्लीज. दीपक. स्वतःचा पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर खांडपे विले जॉईन करून तो दीपक. आणि आता स्ट्राईकला असणार तो चंद्रकांत. खूपच चांगला असा झेल अनिकेतच्या माध्यमातून आणि ते विकेट पडते ती भावेश कदम याची. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच होता तोच आता माघारी गेलाय. चला बॅट्समॅन लवकर जा मैदानात. भावेश कदमची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानात जाणार राजेश मरवडे. खूप चांगली अशी गोलंदाजी करता येतो दीपक. चला पंच सामना स्पीडअप करा. पुढील चेंडू दीपक याचा, सामोर जाणार राजेश. दीपक तू राजेश. पाहूया पुढील चेंडू. आणि इथे कुठेतरी स्वीपचा फटका मारला. 4 धावसंख्येसाठी आल्याच चेंडूला धावले ते 4 धावसंख्येसाठी मैदानाच्या बाहेर. राजेश अशा बॅट मधून आलेला खणखणीत चौकार. दोन्ही संघ एक एक विजय मिळवून या सामन्यामध्ये आता लढत चालू आहे. आणि पाहू शकता या सामन्यातून कोण विजय मिळवणार. वाह काय फटका घेतलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून मारलेला हा दणदणीत खणखणीत षटकार. मागील मॅच मध्ये 0 धावसंख्येवर बाद झालेला फलंदाज आता या सामन्यामध्ये आग ओकणारी कामगिरी करत आहे. 2 चेंडू आणि 10 धावसंख्या चौकार षटकारांच्या माध्यमातून. चला चेंडू लवकर मैदानात द्या. षटकार हॅट्रिक साठी 105 रुपयांचं पारितोषिक आलंय. नाव गुपित ठेवायला सांगितलंय. एक ग्रुप आहे त्याच्याकडे षटकार हॅट्रिक साठी 105 रुपये असतील राजेश मरवडे यांना. धाव संख्या 18. आणि इथे आता मिस झालेला आहे फलंदाज. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 18. 2 विकेट. सामना स्पीडअप करा. क्षेत्ररक्षक करणारा
संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावा. प्लीज आपल्याला पुढील सामना सुद्धा वेळेत खेळवायचा आहे. सो प्लीज स्पीडअप करा या सामन्यामध्ये, अतिरिक्त वेळ घेऊ नका. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आता गोलंदाजी मार्क वरती. अनिकेत जाधव 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 18. सामना लवकर गेला. महेशजी शेलके आपला संघ खूप अतिरिक्त वेळ घेतो क्षेत्ररक्षण करताना, प्लीज स्पीडअप करा. पुढील सामन्यासाठी सुद्धा वेळ वाचवायचा आहे आपल्याला. फर्स्ट इनिंग चालू असताना एवढा वेळ नका घेऊ. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अनिकेत याचा. खूप चांगला चेंडू अनिकेत याचा आणि लगातार 2 चेंडू निर्धाव होत आहेत तिथे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू निर्धाव. चंद्रकांत कुठेतरी चाचपट मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाहूया पुढील चेंडू आणि ते स्लोअर गतीचा चेंडू आणि काय चांगल्यारीत्या पिक केलाय. पाहूया इथे क्षेत्ररक्षक झेल, खूप चांगली अशी झेल आणि इथे चंद्रकांतची विकेट जात आहे. खूप चांगला असा झेल सचिन वाघमारे याच्या माध्यमातून. मोर्या बुमर संघाला तिसरा आदरा चंद्रकांतच्या रूपात माघारी आणि त्याची जागा घेऊन काढण्यासाठी जाणार नवीन फलंदाज मारुती हिलम. खूप चांगली गोलंदाजी करत आहे अनिकेत आपल्या संघासाठी. 3 चेंडूच्या समर्थनानंतर धावसंख्या 18. 3 गड्यांच्या मोबदल्यात. पाहूया पुढील चेंडू अनिकेत याचा आणि नवीन फलंदाज मैदानात दिलेला मारुती. खूप चांगल्यारीत्या हाताळलेला चेंडू आणि इथे दुहेरी धावसंख्येचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी होणार का. खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे यशस्वीरित्या 2 धावसंख्या पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्येमध्ये वाढ होते. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या 20. कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न आणि इथे मिस होता येतो मारुतीला चेंडू समजलेला नाहीये. हो काय झेल आपल्याला यष्टिरक्षकाच्या माध्यमातून, यष्टिरक्षक प्रशांतच्या माध्यमातून खूप चांगल्यारीत्या हा झेल पकडण्यात आलेला आहे. आणि इथे पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 20. आणि तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत याने फक्त धावा दिल्यात त्या 2 विकेटच्या माध्यमातून धावसंख्या 2. चला स्पीडअप करा, सामना लवकर संपवायचा आपल्याला. आणि 3 षटकांनंतर त्या मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक. आता मारुतीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जाणार राजू, ज्याने मागील मॅच मध्ये मॅच विनिंग फटका मारला होता, तोच राजू. चला सामना स्पीडअप करा.
चला चौथा षटक घेऊन आलाय तो संघाचा कर्णधार महेश शेलके खांडफेवले जेणेकरून करणार गोलंदाजी आणि पहिलाच चेंडू आणि इथे एसच्या स्वरूपात काय यष्टीरक्षकाने झेल आणि इथे राजेश मरोड्याच्या माध्यमातून विकेट. चला बॅट्समॅन लवकरच जा. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाणार आकाश वाघमारे. पहिल्याच चेंडूवरती पहिलीच विकेट आणि ती पण राजेशच्या स्वरूपात मोठा आदरा मिळाला तो मोरिया बुमर संघाला. काय 2 फटके पाहायला मिळाले होते ते राजेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आकाश वाघमारे. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झालेली 21. चला पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी आर्यन 11 आणि मोरिया 11. पुढील मॅच आपल्या समोर येणार ते आर्यन 11 आणि फोर्टोबोटो सरकार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला कॉल करण्यात येत आहे. टॉस बॉक्स मध्ये आहे दोन्ही संघांनी. दोन्ही संघांच्या कर्णधार टॉस बॉक्सशी संपर्क साधा. आणि इथे महेश खूप चांगल्याशी गोलंदाजी करताना संघाचा कर्णधार स्वतः आणि खूप चांगल्यारीत्या चेंडू हाताळतोय तो. पंचांचा इशारा येतोय स्वेअर चेंडू. धावसंख्येमध्ये बदल. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 22. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये खूप चांगल्यारीत्या चेंडू हाताळलाय. कुठेतरी मोठ्या धावसंख्येची गरज असेल कारण समोरच्या संघामध्ये खूप धाकड फलंदाज आहेत आणि त्या संघासमोर जर का आव्हान द्यायचं असेल तर 50 धावसंख्येचं आव्हान तरी कमीत कमीत पाहिजे असंच कुठेतरी संघाला वाटत असणार. आणि आता पाहू शकता 50 धावसंख्या करू शकता का हा संघ समोरच्या संघाला आव्हान देण्यासाठी. आणि त्या आकाशचा फटका पाहूया झेल बाद होणार का. आणि इथे लॉंग अप मध्ये विकेट. आकाश बॅक टू द पवेलियन आणि नवीन फलंदाज जाणार तो राज. राजच्या प्रत्येक बॉल वरती इथे बक्षिसांची खैरात होईल असं वाटतंय कारण की हा तो फलंदाज आहे ज्याच्या नावाची चर्चा इथे खूप पब्लिक मध्ये चाललेली होती आणि आता तो फलंदाज मैदानामध्ये चाललाय राज मोरे. बोल चौथ्या षटकाची समाप्ती इथे. 4 षटकांच्या नंतर धावसंख्या 22 आणि राज मोरेसाठी बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी त्याच्या फ्रेंड सर्कल मधून 500 रुपये आलेले आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500. आणि इथे सांगे कोट्यातील शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येणार गोलंदाजी मार्कवरती प्रशांत. चला पुढील सामन्याचा टॉस करून घ्या. 40-40 सरकारचा कर्णधार आणि आर्यन 11 संघ दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. टॉस साठी या दोन्ही संघाचे कर्णधार. चला पाहू शकता आता रिव्हर एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी प्रशांत संघाचं 5वं षटक घेऊन. चला सामना स्पीडअप करा लवकरात लवकर. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना
खूप चांगला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप करताना प्रशांत. चला पुढील सामन्याचा टॉस होत आहे. पुढील चेंडू प्रशांताचा. समोर जाणार राजू. आणि कुठेतरी मिस फटके पाहायला मिळते राजूच्या माध्यमातून. मिस जजमेंट होतोय. फटके करण्याचा प्रयत्न करतोय परंतु कुठेतरी असफल होतोय तो. आणि तोच आता ज्याच्यासाठी बक्षिसांची खैरात लागले तोच फलंदाज राज मोरे. षटकार सुमित ओमले यांच्याकडून वैयक्तिक पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी राजच्या 100 रुपयाचा पारितोषिक आहे. 5 षटकार लगावले तर 500 रुपये मिळणार. ओ वाह वाट फटका आई स्वीपच्या माध्यमातून इथे चौकार. राजच्या माध्यमात राज चौकारला काय आहे का? 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 28. षटकातील चेंडू शिल्लक असणार 3. 4 ओव्हर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. आणि पुढील चेंडू राज. आत्ताच्या चेंडूवरती खूप चांगला असा चौकार आणि पुढील चेंडू राज आला आणि कुठेतरी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु इथे एकनाथच्या माध्यमातून खूप चांगली अशी झेल आणि इथे बाद होतोय राज बॅक टू द पवेलियन आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जाणार संघाचे संघमालक स्वतः सचिनजी रुटे. खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय. ज्या षटकामध्ये हाणामारीचा षटक म्हणून ओळखलं जातं त्या षटकामध्ये प्रशांतची खूप चांगली अशी गोलंदाजी आणि कुठेतरी या संघाला जेवढं धावसंख्येपर्यंत पोहोचायचं होतं तेवढ्यामध्ये पोहोचण्यामध्ये असफल झालाय हा संघ. आणि आता पाहू शकता पुढील 2 चेंडू मेडिकेट. काय फटका आल्याच असं वाटलं की हा पवेलियन मधून सेट होऊन गेलाय की काय. आल्या पहिल्याच चेंडूवरती चौकार आणि कुठेतरी संघ मालकांना वाटत असेल आपला संघ कमी धावसंख्येवर थांबतोय की काय म्हणून गेलेल्या शेवटच्या दोन्ही चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती चौकार. पाहूया शेवटचा चेंडू आणि इथे दांडी गोल. चला 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि इनिंग ब्रेक. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. सामना स्पीडअप करा आणि क्षेत्ररक्षक लवकर या. आपल्याला फलंदाजीला जायचंय. पुढील सामना सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे. प्रकाश जोतामध्ये पुढील सामना नाही व्हायचा. बत्तीस धावसंख्या इथे 33 धावसंख्येचं आव्हान असणार ते मालविका इलेव्हन संघाला. आणि आज कुठेतरी मालविका इलेव्हन संघ खूपच फॉर्म मध्ये दिसत आहे. त्यांचे फलंदाज सुद्धा आणि गोलंदाज सुद्धा काय लक असेल त्यांची. मोरिया भूमर संघ मालविका इलेव्हन संघाला थांबवू शकतील का? 33 धावसंख्येचा बचाव करू शकतील का ते पाहूया. आजचा बड्डे बॉय सोमनाथ शेलके पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच. सोमनाथने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी माझ्या वैयक्तिक 500 रुपयांचं बक्षीस असेल हा बड्डे बॉय साठी. चला बॅट्समॅन लवकर मैदानात पाठवा. तेहतीस धावसंख्येचं आव्हान असेल ते मालविका इलेव्हन संघाला. चला सामना स्पीडअप करा. फलंदाज मैदानात लवकर जा.
चला हा सामना लवकर संपा, पुढील सामना सुद्धा आपल्याला खेळायचा आहे. 33 धावसंख्येचं आव्हान असेल तर मालविका 11 संघाला, आणि मालविका 11 संघाकडून फलंदाजीसाठी जाणार सलामीची जोडी महेश शेळके आणि एकनाथ वाघमारे. दोन्ही खूप ताकदवान फलंदाज मैदानामध्ये जाणार. ओपनिंग 33 धावसंख्या. मला तर वाटतंय की फलंदाज बघून असं वाटतंय की 3 षटकांमध्ये हा सामना संपवू शकतात, परंतु मोरिया बुमर संघ सुद्धा प्रयत्न करणार आपल्या गोलंदाजीमधून या सामन्याचा 33 धावसंख्या बचाव करण्याचा. दोन्ही संघ विजयी सामने जिंकून आलेले आहेत पहिला, आणि आता या सामन्यामध्ये कोणतरी एक संघ अपयशी ठरणार. पाहूया कोण मिळवणार तो विजय या सामन्याचा. चला लवकर सामना सुरू करा. पंच या सामन्याला विलंब करू नका, लवकर मॅच स्टार्ट करा. चला सामना सुरू करा. 33 धावसंख्येचा बचाव करताना वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येणार. पॉवर प्लेचं षटक हाताळताना राजेश मरवडे, आणि खूप चांगल्यारीत्या चेंडू हाताळलाय आणि डॉट चेंडू, पहिलाच चेंडू, खूप चांगला चेंडू. चला लवकर सामना संपवायचा आहे आपल्याला. 33 धावसंख्येचा पाठलाग करताना संघाची सलामीची जोडी महेश शेळके आणि एकनाथ वाघमारे. स्ट्राईकवर असणार महेश शेळके. चला पुढील चेंडू राजेशचा पाहूया महेश शेळकेला, आणि इथे कुठेतरी फसवा चेंडू. पंचांचा इशारा येतो, स्क्वेअर चेंडू. चला स्पीड अप करा. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते, आणि इथे संघाचं स्कोअर कार्ड उघडतंय 1 धावसंख्येने. 1 चेंडू 1 धावसंख्या. पाहूया पुढील चेंडू राजेशचा. कुठेतरी कट करण्याचा वारंवार प्रयत्न करतोय, पण त्यामध्ये असफल होता येतो कर्णधार महेश शेळके. खूप चांगले त्या कमबॅक केलेले. अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर खूप चांगला असा चेंडू हाताळलाय राजेशाने, आणि 33 धावसंख्येचा पाठला बचाव करायचा असेल तर हे चेंडू यायलाच पाहिजेत, आणि तशीच कुठेतरी कामगिरी करताना राजेश. पुढील चेंडू राजेशाचा फसवा चेंडू, आणि खूप चांगल्यारीत्या, आणि पाहूया इथे झेल होऊ शकतं का. खूप चांगल्यारीत्या झेल पकडलाय केतन शेळके. पाहू शकता आपण एक युवा टॅलेंट या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना, आणि खूप चांगल्यारीत्या झेल पकडलाय तो केतन याने. आणि राजेश याने आपल्या संघाला पहिलीच विकेट मिळवून दिली होती महेशच्या माध्यमात. मालविका 11 संघाचा कर्णधार बॅक टू द पवेलियन, आणि त्याच्या जागेवरती आता नवीन फलंदाज जाणार प्रशांत भोईर. 33 धावसंख्येचा पाठलाग करताना इथे पहिलाच आधार मिळालाय तो मालविका 11 संघाला महेश शेळकेच्या माध्यमातून, आणि खूप चांगला असा चेंडू टाकला होता तो राजेश याने, आणि खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण केतनच्या माध्यमातून. चला लवकरात लवकर सामना खेळवा, आपल्याला पुढील सामना सुद्धा खेळवायचा आहे. आणि इथे राजेश मरवडे यांच्यासाठी मेडन ओव्हर साठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, आणि या मेडन ओव्हरचीच गरज असेल 33 धावसंख्या वाचवण्यासाठी. हो व्हॉट अ चेंडू. पॉवर प्लेचं काय षटक हाताळतो राजेशने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली या संघाची, आणि पॉवर प्लेचं खूप चांगलं असं षटक हाताळताना रिव्हर एंड कडून तो. पाहूया पुढील चेंडू राजेशचा, आणि ते फसवा चेंडू, कुठेतरी स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये असफल होतोय प्रशांत. नौका फलंदाज मैदानात गेला महेश शेळकेची जागा भरून करण्यासाठी, आणि लगातार 2 चेंडू तो सुद्धा डॉट झालाय. या षटकातील शेवटचा चेंडू. 33 धावसंख्येचा पाठलाग करताना इथे कुठेतरी संघाला अजून एकही धावसंख्या करा, आणि काय अफलातून झेल. आणि इथे पाहू शकता वेदांत झोळीच्या माध्यमातून हा झेल पकडण्यात आलाय. पंचांचा इशारा येतो
षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 आणि 2 विकेट. खूप चांगले षटक हाताळले ते राजेश वरवडे आणि इथे जे बक्षीस आलं होतं ते लागू झालंय, कारण की त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की व्हाईट नोचे बॉल रन पकडले जाणार नाहीत, त्यामुळे ते बक्षीस लागू झालंय सुमित ओंबले यांच्याकडून. आणि ज्या ओव्हरची आपल्याला जी संघाला गरज होती तसंच षटक हाताळताना राजेश आणि स्वतःच्या एक फक्त अतिरिक्त धावसंख्येने पहिल्या षटकामध्ये 1 धावसंख्या खर्च करून 2 विकेट मिळवल्यात त्या. आणि इथे मालविका इलेव्हन संघाला 33 धावसंख्येचा पाठलाग करताना 2 हादरे, 1 धावसंख्या 2 विकेट्स. चला लवकर सामना चालू करा. खांडफे विलेजन करून स्वतःचा पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळताना भावेश कदम आणि एकनाथ वाघमारे असं स्ट्राईकला. वा पंच काय चेंडू आहे? वाईट चेंडू. इथे यष्टिरक्षकाचा पहिला हात लागल्यामुळे इथे स्टंप डेट असते, त्यानंतर इथे रनआउटची अपील केली जाणार नाही. आणि ते कुठेतरी फुलटच स्वरूपाचा चेंडू, पण स्लोअर गतीचा चेंडू आणि ते एकनाथला समजला नाही आणि इथे झेलबाद होतोय तो लॉंग ऑन मध्ये आणि खूप चांगला असा झेल पकडण्यात यशस्वी झाला तो आकाश वाघमारे. आणि काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ती मोरिया बुमर्स आणि भावेशच्या माध्यमातून. आणि त्या संघाला तिसरा आदरा बसतो एकनाथच्या माध्यमातून. एकनाथ बॅक टू द पवेलियन आणि पहिल्या सामन्यात काय फटकेबाजी केली होती आपल्याला पाहायला मिळालं असतं. जे पहिलं शतक आजच्या पहिलं अर्धशतक आजच्या दिवसातील ते कुठेतरी हुकलं होतं, पण तोच फलंदाज आता त्याच जोशाने आणि त्याच जिद्दीने या सामन्यामध्ये सुद्धा फलंदाजी करेल का? सागर देशमुख काय चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती. आजच्या दिवसातील पहिलाच सामना होता तो आणि हा तोच फलंदाज ज्याने मालविका इलेव्हन संघाला जिंकवून दिलं होतं. चला सामना लवकर चालू करा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना कर्णधार स्वतः हर्षद शेलके. पुढील चेंडू भावेशाचा आणि नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर असेल तो सागर देशमुख. आणि इथे 1 धावसंख्या आणि 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्येमध्ये बदल होते 3. 3 चेंडू 3 धावसंख्या. सामना फास्ट करा. आणि इथे खूप चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून सुद्धा खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आणि इथे फक्त 1 धावसंख्या. एकेरी दुहेरी धावसंख्येने सुद्धा हा धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, कारण की आता फक्त दुसरा षटक चालू आहे, अजून 3 षटक बाकी असतील आणि 33चा पाठलाग करायचा. इथे विकेट्स गेले तर खूप कठीण होऊ शकतं मालविका इलेव्हन संघाला. आणि काय फटका, सरळ स्ट्रेट अँड ड्राईव्ह, हा फटका गेला तर षटकार. इथं आयवा कॅच साहिल दीक्षित
अरे सागर दीक्षित ने तो काय कॅच घेतली. पहिल्या सामन्यात जशी फलंदाजी केली होती तीच फलंदाजी आता दुसऱ्या सामन्यात सुद्धा करताना आणि काय चेंडू अगावर षटकार आणि लगातारचा दुसरा चेंडू आवडून पाहू शकता झेलू शकतो का क्षेत्ररक्षक आणि इथे तेवढी ताकद आणि तेवढी उंची लांबी मिळाली आणि षटकार 6 धावसंख्येसाठी लगातारचा दुसरा षटकार आणि इथे या षटकाराचा पंचांचा इशारा देतो षटक समाप्तीचा आणि लगातारचे 2 फटके काय पाहायला मिळाले. कुठेतरी वाटलं होतं की मालविका 11 संघ आणि या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या 16 आणि कुठेतरी 17 धावसंख्येची गरज असेल या संघाला. 18 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल. चला सामना लवकरच करा प्लीज स्पीडअप करा. कुठेतरी राजेशने काय सुरेख गोलंदाजी केली होती पहिल्या षटकात परंतु इथे भावेश मात्र खूप महागडा सोडलाय. 33 धावसंख्येचा पाठलाग करताना त्याला काय 2 षटकार लागले ते सागर याने. धावसंख्या 16 ते 17 धावसंख्येची गरज असेल. 18 चेंडू 17 धावसंख्येची गरज असेल. कोणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हरणार पण या सामन्यामध्ये दोन्ही संघ विजयी होऊन आले त्यामुळे त्यांना हा सामना जिंकण्यास काय सुरेख गोलंदाजी करतोय आजच्या दिवसात राजेश मरवडे. इकॉनॉमिकल स्पेल हाताळताना स्वतःचा पण आणि संघाचा सुद्धा. कुठेतरी फसवा चेंडू कट करताना इथे अनिकेतला समजत नाही चेंडू काय गोलंदाजी करतोय आणि काय व्हेरिएशन दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. अनिकेतला इथे कुठेतरी समजत नाहीत राजेशाचे चेंडू आणि खूप चांगला असं गोलंदाजी करतोय राजेश. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळताना आणि कुठेतरी 18 चेंडू 17 धावसंख्येचं समीकरण असताना आता इथे लगातारचे 2 चेंडू निर्धाव आणि आता इथे 16 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल. चला पुढील चेंडू साधण्यासाठी सज्ज राजेश आणि इथे स्लोवर गतीचा चेंडू आणि खूप चांगला असा का लॉंगर मध्ये झेल बाद झालेला आहे तो अनिकेत. लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार मारण्याचा प्रयत्न परंतु असफल त्यात अनिकेत आणि फसवा चेंडू टाकतोय राजेश. आजच्या दिवसात खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय तो राजेश. कुठेतरी 18 चेंडू 17 धावसंख्येची गरज होती परंतु आता इथे समीकरणामध्ये बदल होतोय आणि इथे 15 चेंडू 17 धावसंख्येची गरज असेल. काय सुरेख गोलंदाजी करतोय राजेश मरवडे. जर का सर्वांनी अशीच गोलंदाजी केली तर या 33 धावसंख्या सुद्धा डिपेंड होऊ शकतात. नवीन बॅटर मैदानात महेंद्र अनिकेतची जागा भरून काढण्यासाठी महेंद्र आणि राजेश काय चेंडू हाताळतो दांडी गोल आणि ते पाहू शकता राजेश लगातारचा दुसरा विकेट घेतोय. राजेशच्या गोलंदाजीवरून असं वाटतंय की अजून संघ हरलेला नाहीये कारण ती काय सुरेख गोलंदाजी करतोय तो. चला नवीन फलंदाज लवकर जा मैदानात. इथं महेंद्र आल्या माघारी धाडल्या. महेंद्र आला काय सुरेख गोलंदाजी करतोय. बॅटर नेम न्यू बॅटर्स नेम प्लीज. नवीन फलंदाज मंदार एकनाथ वाघमारे याच्या तालमीतील खेळाडू. आणि इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज राजेश. संघाचं काय पहिलं षटक हाताळलं होतं फक्त एक अतिरिक्त धावसंख्या दिली होती आणि 7 चेंडू निर्धाव फेकले होते आणि आता पुढील षटकात सुद्धा तीच कामगिरी करेल का हा राजेश. आणि त्या पुढील चेंडू पंचांचा इशारा येतो स्क्वेअर चेंडू आणि इथे वाईटच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 17. अजूनही 16 धावसंख्येची गरज असेल मालविका 11 संघाला आणि काय हादरे पण दिलेत राजेशने.
काय गोलंदाजी पाहायला मिळते. 33 धावसंख्येचा बचाव करताना अशी गोलंदाजी जर झाली तर नक्कीच या धावसंख्या बचावू शकतात मोरया बुमर संघ. आणि पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाजांना कुठेतरी बांधून ठेवलं या गोलंदाजाने. आज कोणालाही मोठे फटके करू खेळून देत नाही हाच तो गोलंदाज राजेश. पंचांचा इशारा होतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. चला सामना स्पीडअप करा कृपया. पुढील सामना सुद्धा खेळवायचा आहे आपल्याला त्यामुळे हा सामना स्पीडअप करा. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 18. कुठेतरी लाईन मध्ये आता बिघाड पाहायला मिळतो आपल्या राजेशाच्या. काय 4 चेंडू सुरेख हाताळले होते. 2 विकेट आणि 2 निर्धाव चेंडू हाताळले होते. तोच आता कुठेतरी गोलंदाजीमध्ये लगातारचा दुसरा वाईट चेंडू राजेशच्या माध्यमातून. तर लाईन मध्ये बिघाड राजेशच्या. काय सुरेख गोलंदाजी करत होता. फक्त त्याने स्क्वेअर चेंडूच्या माध्यमातून आज फक्त धावा दिल्यात. आणि पुढील चेंडू आणि काय झेल. खूप चांगला असा झेल पकडलाय तो वेदांत त्याने. 19 धावसंख्या. इथे 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 19 आणि पुढे येणारे पुढील 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असेल. आणि काय गोलंदाजी केली होती राजेश मरवडे याने. आपल्या स्वतःच्या 2 षटकांमध्ये फक्त अतिरिक्त धावसंख्येने 4 चेंडू अतिरिक्त टाकले होते. बाकी एकही फटका एकेरी दुहेरी चौकार षटकार काही मारून दिलेला नाही त्याने फलंदाजाला. 33 धावसंख्येचा बचाव करताना काय सुरेख गोलंदाजी केली होती राजेश याने. काय गोलंदाजी केली होती. असं वाटलं होतं की मालविका इलेव्हन संघ खूप सहजरित्या हा सामना जिंकू शकेल. परंतु काय गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला मोरया बुमर संघाकडून आणि खास करून राजेश मरवडे याच्याकडून. 2 षटक हाताळताना त्यांनी फक्त धाव संख्या खर्च केले ते 4 आणि विकेट्स मिळवल्यात 4 सॉरी 5 विकेट. चला लवकर सामना संपवा. स्पीडअप करा. 12 चेंडू 14 धावसंख्येची गरज असताना आता संघाचा कर्णधार खांडपे विलेज करून गोलंदाजी करण्यासाठी हर्षद. 6 विकेट आउट झालेत. आणि कुठेतरी षटकार हॅट्रिक असेल सागर देशमुख याची. कारण ते मागील मॅच मागील ओव्हर मध्ये 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले होते. हर्षद शेळके याच्यासाठी पारितोषिक असेल. जर का विकेट जिथे बॉल काढलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल काशीनाथजी शेळके यांच्याकडून. आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ झालेली ती 20. 11 चेंडू 13 धावसंख्येची गरज असेल. पुढील चेंडू हर्षद याचा. आणि इथे संघाचे संघमालक स्वतः संजयजी मोरे काय गलीमध्ये चेंडू पाठवला आणि खूप चांगला असं क्षेत्र. शेवटच्या क्षणी भावेशाच्या माध्यमातून खूप चांगला असं क्षेत्ररक्षण. आणि इथे 2 धावसंख्या राहण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत फलंदाज. आणि संघमालक काय डोक्याने खेळते. त्यांना माहिती आहे इथे आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येने सुद्धा या धावसंख्या आपण सहजरित्या चेस करू शकतो. आणि खूप चांगला असा प्रयत्न केल्यानंतर अखेरीस भावेशने चेंडू स्टॉप केला आणि इथे 2 धावा बचावल्यात. ते आपल्या संघासाठी खूप जिद्दीने खेळताना पाहायला मिळत आहेत आपल्याला हे प्लेयर्स. त्यांना माहिती आहे 1-2 धावा सुद्धा आपल्याला या संघामध्ये अजून थांबवू शकतात आणि शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाऊ शकतो. निकाल कुठेही लागू शकतो परंतु आपला प्रयत्न करणं सोडायचं नाही.
पाहूया पुढील चेंडू हर्षद याचा आणि संजय मोरे. वा काय चेंडू आणि इथे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये मारलेला चेंडू आणि ते एक धावसंख्या. इथे एकेरीच्या धावसंख्येमध्ये बदल आणि इथे धावसंख्या 23. पुढील चेंडू हर्षद याचा आणि इथे बाद होतोय तो मालविका इलेव्हन संघाचा फलंदाज सागर देशमुख. कुठेतरी वाटत होतं की हा फलंदाज आहे तोपर्यंत हा सामना सहजरित्या मालविका इलेव्हन संघ जिंकू शकतो, परंतु आता संघाला 7वा आदरा लागलाय सागर देशमुखच्या माध्यमातून आणि इथे 10 धावसंख्येची गरज असेल. 8 चेंडू 10 धावसंख्या. काय सामना होता आणि हा सामना कुठे येऊन ठेवलाय. काय गोलंदाजी झाली राजेश याची आणि आता तशीच गोलंदाजी हर्षद याची सुद्धा पाहायला मिळत आहे आणि गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच सागर देशमुख बॅक टू द पवेलियन. 7 विकेट अजूनही 3 विकेट्स असतील. 8 चेंडू 10 धावसंख्येची गरज असेल. कुठेतरी वाटलं होतं की 33 धावसंख्या सहजरित्या चेस होऊ शकतात, परंतु मोरिया बुमर संघाने दाखवून दिलं की प्रयत्न केले तर हा सामना सुद्धा ते जिंकू शकतात आणि या धावसंख्या सुद्धा ते बचावू शकतात. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि 33 धावसंख्येचा बचाव करताना मोरिया बुमर संघ खूप चांगला असा इथे असं वाटतं कॅच प्रॅक्टिस. राजू मालकर यांच्या हातामध्ये सहजरित्या चेंडू काढून दिलाय आणि इथे संघाला लागला 8वा हादरा. पाहू शकता या प्रीमियर मधले पहिले ऑल आउट होणारा संघ होऊ शकतो का मालविका इलेव्हन. आजच्या दिवसातील पहिली मॅच बघता असं वाटलं होतं की 33 धावसंख्या ते सहजरित्या करू शकतात. काय फलंदाजी केली होती सागर देशमुख याने महेश शेलके याने, परंतु आता मोरिया बुमर्स काय गोलंदाजी राजेश मरवडे नंतर आता हर्षद शेलके. समीकरण 7 चेंडू 10 धावसंख्येचं येऊन राहिले आणि फक्त 2 विकेट्स मिळवायचे आहेत त्या मोरिया बुमर्स संघाला. 18 चेंडू 17 धावसंख्येची गरज असताना आता 7 चेंडू 10 धावसंख्या आणि आता नवीन फलंदाज सचिन वाघमारे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल हर्षद याचा. सचिन काय करू शकतो सचिन आणि इथे फटका मारण्याचा प्रयत्न. खूप चांगला असा डावी अटेम्प्ट होता. यष्टीरक्षक संघाचे पुरस्कर्ते संघमालक चंद्रकांत शेलके यांच्याकडून. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 आणि इथे 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज असेल. काय सामना होता जवळजवळ बॉल 30 बॉल 33 धावसंख्या हव्या होत्या, परंतु तिथे हा सामना आता 6 चेंडू 9 धावसंख्येवर येऊन थांबलाय आणि इथे संघाच्या सुद्धा 8 विकेट्स गेलेत मालविका इलेव्हन. 6 चेंडू मध्ये इथे 9 धावसंख्या होऊ शकते का. मालविका इलेव्हन संघ इथून हा सामना जिंकू शकतो का. मोरिया बुमर संघ 6 चेंडू 9 धावसंख्या कोण वाचवणार. काय सुरेख गोलंदाजी झाली आतापर्यंत गोलंदाजांकडून आणि आता इथे 6 चेंडू 9 धावसंख्या वाचवणार. स्वतःच पहिला आणि सांघिक कोट्यातील शेवटचं निर्णायक षटक घेऊन येत आहे तो वेदांत जोहरी. कर्णधाराने इथे विश्वास दाखवलाय तो वेदांत वरती आणि वेदांत आता तो विश्वास सारथी ठरवेल का. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज असेल. सामना स्पीडअप करा प्लीज. पुढील सामना सुद्धा खेळवायचा आहे आपल्याला. सामन्याला विलंब करू नका. टाइम खूप घेतला या सामन्यामध्ये. संघाचे कर्णधार हर्षद प्लीज स्पीडअप करा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल. अजून एक मॅच सुद्धा खेळवायची आपल्याला. आता इथे अंधार पडत चाललाय. सूर्य सुद्धा सूर्यास्ताला चाललाय. सचिन काय करू शकतो का मालविका इलेव्हन संघासाठी. 6 चेंडू 9 धावसंख्या तो इथून बनवू शकतो का. वेदांत झोरी याचा पहिला चेंडू सचिन याला आणि ते कट करण्याचा प्रयत्न. खूप चांगला असा चेंडू. डॉट चेंडू. खूप चांगलासा चेंडू हाताळला वेदांत याने.
काय सुरेख गोलंदाजी करतोय आणि काय मोरिया बुमर संघाने दाखवून दिलंय काय गोलंदाजीचा मारा काय असतो. 33 धावसंख्या करणं सुद्धा आता मालविका इलेव्हन संघाला खूप मोठं आव्हान वाटतंय. काय वाटलं होतं की सहजरित्या करू शकतो मालविका इलेव्हन संघ हा सामना विन करू शकतो. इथे रनअप मध्ये अडथळा. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार तो वेदांत जोरी. निर्णायक षटक हाताळताना इथे 2 चेंडू निर्धाव लगातारचे 2 चेंडू निर्धाव ते वेदांतच्या माध्यमातून. 4 चेंडू 9 धावसंख्या आणि जोच फलंदाज सचिनला इथे चेंडू समजत नाहीयेत. मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करतो इथे अंधाधुंदी पटका आणि पाहू शकता ते एक धावसंख्या घेण्यात ते यशस्वी झालेले आहेत. 3 चेंडू धावसंख्याची गरज असेल 8. आणि आता संघाचे संघमालक स्वतः जे या संघामध्ये ऍज अ प्लेयर म्हणून जे सुद्धा खेळतायत ते करू शकतात का 3 चेंडू 8 धावसंख्या. आता स्वतः संघ मालकालाच काहीतरी करावं लागेल. ते करू शकले तर त्यांना हा सामना विजय मिळेल. अन्यथा मोरिया बुमर संघ हा सामना असं वाटतं की हिसकावून घेऊन गेलाय तो मालविका इलेव्हन संघाकडून. आणि कुठेतरी तर स्वीपचा चेंडू केल्याचा होता. निर्धाव चेंडू 2 चेंडू 8 धावसंख्या. लगातारचे 2 मोठे पटके मारणार का संजय मोरे. काय गोलंदाजी झाली होती मोरिया बुमर संघाकडून. राजेश मरवडे असतील हर्षद शेलके आणि आता वेदांत जोरी. निर्धाव चेंडूंचा वारंवार वापर करताना ते आणि हा पुढील चेंडू आणि संजय मोरे ते कुठेतरी मारत. आणि ते विकेट्स खूप चांगला असा थ्रो आणि त्यानंतर विकेट्स. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे या सामन्याला 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज असेल. इथे षटकार जरी आला तरी पण काही होऊ शकत नाही कारण कंपल्सरी चेसिंग आहे. वाह. आणि इथे ऑल आउट करण्यात यशस्वी झाला तो मोरिया बुमर संघ. का अवस्था झाली इथं मालविका इलेव्हन संघाची. 33 धावसंख्या करताना आता स्वतः संघ ऑल आउट झालेला आहे आजच्या या गोंधळ